हे बघा शेवटी प्रोसेस आहे आणि प्रथमदर्शनी जे त्या माननीय मुख्यमंत्र्यांना आढळलं गृहमंत्री म्हणून त्यांनी ते काम केलेलं आहे, पण त्यांनी तपाससुद्धा या ठिकाणी करायचे आदेश केलेले आहे। त्यामुळे शेवटी तपास तर होऊ द्या, लगेच आजच्या आज सगळं काही होणार नाही। 2-4 8-10 दिवसामध्ये तपास पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर कारवाई होईल। आता एक नवीन कुटुंबाला मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं होतं। काल एका अधिकाऱ्याने सुद्धा असं म्हटलं की मैं बिहारी हूँ, मेरे राज्य में चलेगा, असं एक वक्तव्य समोर आल्यानंतर ठाकरे गटाने त्याला धडा शिकवला। याच्यावरून राज ठाकरे असं म्हणतात की तुम्ही यांना अटक करा, नाहीतर मी पूर्ण महाराष्ट्रात थैमान घालेल, तेव्हा मला बोलायचं नाही। हे त्यांना कालच अटक झालेली आहे आणि असं कोणाचाही खपून घेतलं जाणार नाही। ज्या मातीमध्ये तुम्ही येऊन बाहेर राज्यातून इथं खाता पिता आणि त्या राज्याच्या लोकांना जर अशा पद्धतीने चुकीचं वागत असेल तर यांना ठोकला पाहिजे आणि ते बरोबर करतायत लोक। शेवटी तुम्हाला इथं मुंबई सगळ्यांना सामावून घेते, सगळ्यांना पोट भरण्याची उपजीविका या ठिकाणी उपलब्ध करून देते आणि त्यांच्याच महाराष्ट्रीयन लोकांना जर तुम्ही बोलत असाल आणि मारत असाल तर कोणताच मराठी माणूस हे सहन करणार नाही। सरळ राहावं या राज्यामध्ये, नाहीतर असंच होईल, चोपच दिला जाईल। देवकर अजित पवार गटात जाणार होते, त्यांना त्या ठिकाणी नकार दिल्याची माहिती आहे। आता ते पुन्हा भाजपसाठी प्रयत्न करत आहेत। देवकर आता परमेश्वर त्यांचं देव करो, काय करो ते करो, देव करो, ठीक आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।